चल उठ, थोडा आराम कर. चला आम्ही बी निघतो. भीमाला घेऊन चाललो आहे शेतावर. वय मी आहे ती भाकर घेऊन. चल भीमा येत. बाप्पा राम राम. राम 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 राम. काय कुठं बाहेर चाललाय वाटतं? वय शेतावर चाललो आहे. तुम्ही कसं काय येणं केलं? काही नाही, हे म्हातारे तात्या वाईट सांग. म्या सांगतो की म्या सांगतो, त्याला काय होतं? बाप्पा अरे असं आहे का, आम्ही समधी नाही नाही म्हणत होतो, पण ह्यो म्हातार बुवा ऐकायच तयार नाही. सारखं आपलं मायप्पाला भेटायचं हाय, मायप्पाला भेटायचं हाय. पर काम काय आहे? काम असं हाय का आज ते बाळूचं लग्न. आय आलो मी जाऊन. हा हिर्या काय इकडे ये. हा काय झालं? कुठं चालला आहे? अगं शेतीसाठी काय काय आणायचं आहे ते आणायचं चाललो आहे. अरे माझ्या डोसक्यात एक विचारायला आहे. तुझ्या संग बोलायचं होतं. आय आता नका, मी जाऊन येतो मग बोलू. नाही नाही मग न ग, मग म्हणजे घरी बोलायला लागल. हा मग काय झालं? कुणाचं भ्या आहे का काय घरात बोलायचं? नाही नाही मला हा विषय गंगी समोर बोलायचा नाही. आय तुमच्या सासू सुनाच्या भांडणात मला घेऊ नका बरं. अगं तुमचं भांडण ऐकू ऐकू माझ्या डोक्याचा भुगा झालाय बघ. घरात नाही बोलायचं मग काय इथं बोलायचं का? ऐकशील का माझं? हा बोल. या बघ, आपण सत्तेचं लगीन लावून दिलं तर? काय अगं येडी आहे का तू? एवढ्या लहान पुरीचं कुणी लगीन करीत असते तू? त्याला काय होतंय? उद्या पोरगी मोठी झाली, कुठं पोरगा हुडकत बसायचं? उगा डोक्याला भार. त्यापेक्षा लहानपणीच लगीन लावून दिलं तर तू बी मोकळा होशील. अगाय पैक नग का? हा आणि जे पैक आहेत ते काय तिच्या लग्नात उधळायचं का? अरे पैक उधळायची वेळच येणार नाही. म्हणजे अरे माझ्या डोसक्यात असं आलं आहे की सत्याचं लगीन बाळू संग लावून द्यायचं. दादू लग्नाचं काय आहे मधीच? आता काय सांगायचं म्हातार बुवा? अहो बोला की आता घडाघडा. जत्रेमध्ये माझ्या कानावर असं आलं आहे की बाळूचं लगीन करायचं आहे. मग माझ्या बघण्यात एक चांगली पोरगी आहे. अहो चांगली पोरगी आहे, सातारची आहे. माझ्या भाच्याच्या नंदेची पोरगी आहे. बराबर आहे, पर बाळ्याच्या लग्नाचा विषय आम्ही बाजूला ठेवला आहे. आधी पोरगी बघा, जमलं तर सुपारी फोडा. लगीन पाहिजे तेव्हा करा. हो इतक्यात लगीन करायचंच नाही असं ठरलं आहे. उगीच कशा पैसे सामन्यांचा येळ घालवायचा? अहो येळ काय जायचं त्यात? बघा बघी करायची, पुढचं पुढं बघू की. एकदा सांगितल्याला कळत नाही का? काय ऐकून नाही? मला लगीन करायचं नाही म्हणजे नाही, समजत नाही का? बाळू अरे त्यांचं वय तरी बघ. बा मागापासून सांगतो आहे लगीन करायचं नाही म्हणून, तरी बी समजत नाही वय. हा हे बरोबर आहे बाळू. बाळू आता लगीन करायचं नाही तर राहिलं, पण बघायला काय हरकत आहे? आता आहे का परत? बा ऐकलं का?
माझं लगीन लावून दिले बगर ह्या म्हाताऱ्याला काय गमाचं नाही. बाळू नीट बोल म्हणून सांगते हाय तुला. काय नीट बोलायचं? एकदा सांगितलं समजत नाही यासनी. यांच्या कुठल्या पोरगीचं लगीन करायचं आहे ते करू दे किती असनी. माझ्या डोक्याला कशाला फुरमून. त्यांना काय आणि कसं सांगायचं ते बघतो आम्ही. तू नका काळजी करू. अरे मायप्पा आता तू बरोबर बोलतो आहे. तात्या तू आधी इथून जा बरं. हं? जा म्हणजे मग कोणी बरोबर बोलला आहे तर जा म्हणायचं का लगेच. अच्छा बाळू बोलतो त्याचं बी कोणी ऐका ना. म्या बोलतो माझं तरी ऐका. मी काय म्हणते हायजी, आपण आता कायच बोलाय ना ग. नंतर चला बघू. नंतर बघू म्हणजे नंतर लगीन ठरवणार आहे का त्याचं. आय मी एकदा सांगितलं आहे माझ्या लग्नात विषय काढायचा नाही म्हणून. हे काय चाललंय समज. हो कोण तुझं लगीन ठरवत हाय बाळू? मग नंतर काय बघणार आहे? ह्या म्हाताऱ्याला त्याच्या हातात जायला सांग. बाळ्या तोंड सांभाळून बोल. अरे कोणाशी कसं बोलायचं समजत नाही का? मला समजत नाही ना व? तुम्हाला ती समज नाही ना व? तुमचं तुम्ही बोला. बाळू अरे